माध्यमातून देखील दी साऊंड सिस्टम आपण बघतात ती देखील त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आली आहे. कमिटीचा नाश्ता आणि खाण्याचा जो सकाळचा बंदोबस्त होता तो देखील अनिकेत कुदळे, नाना कुदळे यांचे बंधू माफ करा सुपुत्र त्यांच्या हस्ते नक्कीच पुरस्कृत करण्यात आले. त्याचबरोबर 2 दिवस ज्या जेवणाचा आपण आस्वाद घेतला ते जेवण ज्यांच्या मार्फत आपल्याला स्पॉन्सर करण्यात आलं ते अकाल ज्योत सेवा संस्था आणि आबा दळवी सर यांच्या हस्ते सेकंड प्राइज नक्कीच आपल्याला पुरस्कृत केलं गेलंय. यावेळेस पहिला चेंडू पहिला चेंडू नक्कीच आपण बघितला एक सिंगल डी झोन मध्ये डीच्या साह्याने धावांचा श्री गणेशा आणि फलक देखील ओपन केलं गेलंय. यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू खेळला, रन आउटची संधी, थोडीशी मिसफिल्ड आपल्याला बघायला मिळते आणि एक छोटी धाव देखील इथे बघायला मिळेल. हेमंत पाटील आणि त्याचबरोबर आत्मजित आपल्याला ही जोडी मैदानामध्ये नक्कीच डावकुऱ्या हाताची आणि उजव्या हाताची ही जोडी आपल्याला मैदानामध्ये लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन असलेली ही जोडी मैदानामध्ये बघायला मिळते. त्याचबरोबर पहिलं षटक नक्कीच हाताळलं जात आहे ते 40 प्लसचे खेळाडू राजू नरळे सर यांच्या हस्ते नक्कीच यांच्या माध्यमातून पहिलं षटक देखील हाताळलं जात आहे आणि पहिल्या षटकाची सुरुवात एक शांत सुरुवात आपल्याला बघायला मिळते. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ इथे संपुष्टात आलाय आणि 2 चेंडू नंतर 2 धावा. यावेळेस हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय पण चेंडू ब्लॉक होल चेंडूचा पद्धतीचा चेंडू होता. डॉट बॉल येतोय. चौथा चेंडू, गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस मोठा फटका खेळलाय सरळ लॉंग ऑफच्या दिशेने 1 बाउन्स चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी जाताना नक्कीच आपल्याला बघायला मिळेल आणि 4 धावांनी धावफलक देखील वेगवान गतीने पुढे नक्की सरसावताना आपल्याला बघायला मिळतंय. धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात 6 धावा. अजून देखील या षटकाचा विचार केला तर चेंडू शिल्लक असतील 2 चेंडू. दोन चेंडूचा खेळ अजूनपर्यंत संपुष्टात असेल. 2 चेंडू शिल्लक असतील. उर्वरित 2 चेंडू आपल्याला बघायला मिळतील. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस पुन्हा एकदा थोडीशी दिशाहीन गोलंदाजी आणि पंच सोमनाथ सोनवणे यांचा इशारा आलाय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि व्हाईटच्या साईडने धाव फलक देखील पुढे सरसावलाय 7 आकड्यावरती. सिंगल डिजिट वरती नक्कीच आतापर्यंत धाव फलक आपल्याला बघायला मिळते. 5वा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि झेल इथे टिपला गेला. ज्या विकेटची गरज इथे मल्हार 11 संघाला होती ती विकेट नक्कीच इथे मिळतीये. म्हणजेच सीबीडीचा बाहुबली इथे बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. आत्मजित बाद झालाय. एक मोठी विकेट आपल्याला बघायला मिळतीये. निराश थोडासा आपल्याला देखील बघायला मिळेल. थोडाशी एक जर आपण बघितलं नवीन फलंदाज ऍट नंबर 3 1 डाऊनच्या स्वरूपामध्ये ज्या खेळाडूने कालच्या दिवसापासून नक्कीच आपल्या नावाचा ठसा या मैदानामध्ये उमटवला तोच खेळाडू अष्टपैलू खेळाडू आपल्याला बघायला मिळेल. तुषार आलाय. तुषार बनसोडे नक्कीच बॅटिंग करण्यासाठी ऍट नंबर 3 1 डाऊनच्या स्वरूपामध्ये SS 11 संघाकडनं आपल्याला बघायला मिळेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली जाते. शेवटचा चेंडू नक्कीच असेल. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, डॉट बॉल येतोय. चांगलं षटक आपल्याला बघायला मिळतंय. पहिलं षटक देखील संपुष्टात आलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या 7 आणि 1 घडी देखील बाद झालाय.
चला स्पीडअप करा. आणि नवीन गोलंदाज देखील आपल्याला बघायला मिळेल. विघ्नेश ॲट नंबर 2 दुसरं षटक नक्कीच घेऊन आलाय आणि वैयक्तिक पहिलं षटक देखील आपल्याला त्याच्या माध्यमातून बघायला मिळेल. तो विघ्नेश आलाय गोलंदाजी मार्कवर आणि सामना करेल 40+ खेळाडू. एक डावकुऱ्या हाताचा विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याला ओळखलं जातं तोच हेमंत पाटील आपल्याला बॅटिंग करण्यासाठी बघायला मिळतोय. यावेळेस थोडासा पंचांचा इशारा येतोय. डॉट बॉल येतोय. चांगला चेंडू लिव्ह केला होता. थोडस वाईट साठी अपील देखील केलं गेलं पण पंचांनी इशारा फेटाळलाय आणि डॉट बॉल आलाय. डॉटच्या साह्याने धावफलक स्टेबल आपल्याला इथे बघायला मिळेल. यावेळेस फुलटॉस चेंडू होता आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गॅप मध्ये. चेंडू जाते 1 बाउन्स 2 बाउन्स आणि सीमा पार 4 धाव्यांसाठी. 4 धाव्याने धावफलक देखील पुढे सरसावलं जात आहे. धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 11 आकड्यावरती. 11 धावा आतापर्यंत धावफलकावरती नक्कीच आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि मोठे फटके खेळणं इथं गरजेचं असेल SS11 संघाला. मैदानामध्ये आपल्याला शांतता देखील बघायला मिळते कारण सेमी फायनलचा हा मुकाबला नक्कीच आपल्याला बघायला मिळतोय. सेमी फायनलची ही मॅच असल्यामुळं शांतता देखील तेवढीच आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळते. एक मोठी मॅच इथे आपल्याला बघायला मिळते. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ इथे नक्की संपुष्टात आलाय आणि 2 चेंडू. एक पहिला चेंडू नक्की डॉट बॉल आला होता. त्यानंतर फुलटॉस चेंडूचा इथे एक चांगला भरपूर असा समाचार देखील घेतला गेला. 4 धावा मिळाल्या. धावफलक 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 11 धावा. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि एक सिंगल नक्कीच इथे कंप्लीट केली जाते. सिंगलच्या साह्याने पुन्हा एकदा धावफलक पुढे सरसावलाय. एक चौकार आला होता. त्यानंतर एक सिंगल देखील आपल्याला बघायला मिळते. एक चांगलं क्रिकेट आपल्याला इथे हेमंत पाटीलच्या माध्यमातून बघायला मिळते कारण स्ट्रायकिंग एंडवर आलेला फलंदाज देखील तेवढा विस्फोटक फलंदाज आहे. पहिल्या चेंडूपासून मोठे फटके खेळण्यासाठी हा ओळखला जातो आणि तो तुषार आता बॅटिंग करताना आपल्याला बघायला मिळेल. विघ्नेशवरती हल्ला चढवला जाईल का की तुषारला थांबवलं जाईल हे नक्कीच आपल्याला बघायला मिळेल. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मग बॅटची एज आणि चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाताना आपल्याला नक्कीच बघायला मिळेल. डॉट बॉल आलाय. थोडस दडपण इथे नक्कीच आपल्याला बघायला मिळतंय ते SS11 संघावरती. शांत धावफलक. शांत अशी ही सेमी फायनल क्रमांक 1 ची मॅच आपल्याला बघायला मिळते. बॉल घोषित केला जातोय. आतापर्यंत ह्या षटकाचा विचार केला तर चेंडू नक्कीच टाकले गेलेत 4 आणि उर्वरित चेंडू देखील शिल्लक असतील 2 चेंडू. 2 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक आहे. शांत क्रिकेट आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळतंय. 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या गेल्यात त्या विघ्नेशकडनं. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. 5वा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा ऑन मार्क आपल्याला बघायला मिळेल. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा झाला. स्विंग अँड मिस इथे आपल्याला बघायला मिळतंय. डॉट बॉल येतोय. काय गोलंदाजी केली जाते विघ्नेशच्या माध्यमातून. कॅप्टनने नक्कीच त्याच्या खांद्यावरती दुसऱ्या षटकाची जबाबदारी सोपवली होती आणि ती इथे नक्कीच यशस्वीरित्या आतापर्यंत तरी पार पाडली गेली आहे विघ्नेशच्या माध्यमातून. फक्त 5 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा तुषार आपल्याला बघायला मिळेल.
यावेळेस स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न झाला होता पण गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं. डॉट बॉल आलाय. षटक देखील संपुष्टात येईल आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक धावा आपल्याला बघायला मिळतील. 1 गडी बाद 12 धावा. आणि तिसरं षटक इथे नक्कीच आपल्याला बघायला मिळतंय. टिप बॉलचं षटक असेल. कमलेश आलाय. टिप बॉलचं हे षटक तिसरं षटक टाकण्यासाठी नक्कीच आपल्याला बघायला मिळेल. कमलेश टिप बॉलचा वापर इथे केला जाईल. तिसऱ्या षटकामध्ये स्विंग बॉलचा वापर केला जातोय आणि कमलेशच्या खांद्यावरती नक्कीच इथे जबाबदारी सोपवली गेली आहे ती बॉलची. आणि सामना नक्कीच करताना बघायला मिळेल आता हेमंत पाटील. बॅटमधनं आतापर्यंत एक चौकार आपण बघितलाय. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न होतोय खरा. त्यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने कट केलाय चेंडूला. रनआउटची संधी होती पण एक सिंगल तिथे नक्कीच कंप्लीट केली गेली आहे. सिंगलने धावफलक देखील पुढे सरसावलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 13 आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा पंचांचा इशारा आलाय. दिशाहीन चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 14 धावा आपल्याला धावफलकावरती बघायला मिळत आहेत. यावेळेस तुषारच्या स्लॉट मध्ये चेंडू होता आणि सरळ डिपॉझिट केला गेलाय. ते सीमारेषा पार 6 धाव्यांसाठी. 6 धावेने धावफलक देखील पुढे सरसावलं जाते वेगवान गतीने 20 आकड्यावरती. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न मागच्या षटकापासून तुषारचा होत होता पण कनेक्शन थोडस मिस होत होतं. पण ह्यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि चेंडूला फेकून दिला होता. ह्यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न स्वीप करण्याचा प्रयत्न झालाय पण ह्यावेळेस बॅटची एज आणि चेंडू नक्कीच फॉलो थ्रू मध्ये कॅच देखील टिपला गेलाय. हॉट अँड बॉलचा शिकार नक्कीच इथे ठरला गेलाय तुषार बनसोडे. आणि आता मैदानामध्ये नक्कीच आपल्याला जाताना बघायला मिळेल फलंदाज संघाचा नायक किशोर शिंदे नक्कीच मैदानामध्ये बॅटिंग करण्यासाठी ॲट नंबर 4 सेकंड डाऊनच्या स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळेल. मोठे फटके आता खेळावे लागतील कारण तिसरं षटक प्रगतीपथावरती आपल्याला बघायला मिळतंय आणि धावफलक आतापर्यंत फक्त आणि फक्त 20 आकड्यावरती.
पंचांचा इशारा आलाय, व्हाईट बॉल येतोय. धाव फलक पुढे सरसावलं गेलंय 21 आकड्यावरती. चेंडू नक्की डिक्लेअर झोन मध्ये जाताना आपल्याला बघायला मिळेल. 22 धावा आपल्याला धावफलकावरती बघायला मिळतात. शांत क्रिकेट बघायला मिळतं. एकेरी दुहेरी धावांचं क्रिकेट मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतंय. यावेळेस आडव्या बॅटने खेचलाय चेंडू आणि सरळ फेकून दिलाय चेंडूला सीमा रेषा पार 6 धावांसाठी. 6 धावांनी धावफलक देखील पुढे सरसावलं जाते 28 आकड्यावरती. यावेळेस नक्कीच पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव देखील इथे ऍड केली जाते धावफलकामध्ये आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 29 आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमा पार 6 धावांसाठी आणि षटक देखील संपुष्टात येत आहे. महागड षटक नक्कीच आपल्याला बघायला मिळतंय. फक्त धावा कर ह्या षटकामध्ये तब्बल 3 षटकार आपण बघितले आणि धावफलक जलद गतीने नक्कीच पुढे सरसावलं गेलंय. धावफलक जाऊन पोहोचले आतापर्यंत 35 आकड्यावरती. 3 षटकांचा खेळ नक्कीच संपुष्टात आलाय. अजून देखील 12 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक असेल आणि 12 चेंडूंमध्ये नक्कीच अजून धावा जेवढा जास्तीत जास्त धावा इथे नक्कीच जमवायचा प्रयत्न इथे असेल. लकीला नक्कीच आमंत्रित केलं गेलंय. 4थ्या षटकासाठी लकीला आमंत्रित केलं गेलंय आणि त्याच्या समोर डावकुऱ्या हाताचा फलंदाज आपल्याला बघायला मिळेल हेमंत पाटील. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय पण थोडीशी मिसफील्ड देखील बघायला मिळते. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमा पार. पंचांचा इशारा येईल मिळतील 4 धावा. 40 धावा नक्कीच फलकावर लगावल्या गेल्यात. हेमंत पाटील नक्कीच आता फायर होताना आपल्याला बघायला मिळेल. मोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जातो आणि तशीच फटकेबाजी आता हेमंतला इथे करावी लागेल. दुसरा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा सोडून दिलाय. पंचां नक्कीच आमच्या दिशेने वळतील आणि इशारा करतील. अतिरिक्त चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा आणि धावफलक पुढे सरसावलं जात आहे. 41 आकड्यावरती नक्कीच धावफलक आपल्याला बघायला मिळेल. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता. फुल करण्याचा प्रयत्न, एक सिंगल इथे कंप्लीट केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी पण यशस्वीरित्या 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेने धावफलक देखील पुढे सरसावला गेलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 43 आकड्यावरती. पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडू फटका खेळला गेला. थोडीशी मिसफिल्ड आपल्याला 1-2 फिल्डरकडनं बघायला मिळते. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 45 धावा, 45 रन्स नक्कीच आतापर्यंत आपल्याला धावफलकावरती बघायला मिळतील.
यावेळेस खोलवर पैचा चेंडू होता. माफ करा, धावफलक आता 45 धावांवरती नक्कीच जाऊन पोहोचलंय. थोडस स्कोर मध्ये मिस्टेक झाली होती. 44 धावा होते आणि या सिंगलने नक्कीच 45 धावा आपल्याला बघायला मिळतील. यावेळेस किशोरच्या बॅटमधनं आलाय एक मोठा फटका. चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला तिथे बघायला मिळतं. हरीश पाटीलच्या माध्यमातून आपल्याला एक चांगले एफर्ट्स देखील बघायला मिळाले आणि आपल्या संघासाठी 5 धावा इथे रोखल्या गेल्यात. शेवटचा चेंडू नक्कीच असेल ह्या 4थ्या षटकातील. चला स्पीडअप करा. यावेळेस नक्कीच हलक्या हाताने चेंडूला कट केले. चेंडू खाली निखिल येतोय. एक सिंगल इथे कंप्लीट केली जाते. रनआउटची संधी आणि ओव्हर नक्की संपुष्टात येईल आणि फलंदाज बाद असेल. किशोर नक्कीच बाद झालाय. 4 विकेटची गरज होती. ती विकेट नक्कीच रनआउटच्या स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळते आणि धावफलक 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला बघायला मिळेल. 47 रन्स आपल्याला नक्कीच धावफलकावरती बघायला मिळतील. नवीन फलंदाज मैदानामध्ये देखील आपल्याला बघायला मिळतं. कौशिक आलाय. (47) 47 धावा. चला जसं हे षटक संपुष्टात येईल तसं टॉस साठी यायचं. ह्यानंतरची होणारी मॅच आपल्याला बघायला मिळेल. एका साईडला असेल अप्पर स्ट्रायकर्स विरुद्ध त्यानंतर दुसऱ्या साईडला देखील आपल्याला तेवढाच ताकदीचा संघ आपल्याला बघायला मिळेल. अखाल ज्योत सेवक संस्था हा संघ देखील दुसऱ्या साईडला आपल्याला बघायला मिळेल. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे, जशी ही इनिंग संपेल तसं दोन्ही संघांनी लगेच त्वरित इथे यायचे. टॉस देखील करायचा आहे. चला स्पीडअप करा प्लीज. विनंती असेल पंच आपल्याला देखील विनंती आहे, स्पीडअप करा. नवीन फलंदाज बॅटिंग करण्यासाठी आपल्याला बघायला मिळेल. कौशिक आलाय. यंगस्टर खेळाडू आहे. त्याच्या खांद्यावरती नक्कीच जबाबदारी सोपवली गेली आहे आणि समोर आला निखिल कदम आपल्याला बघायला मिळेल. एक एक्सपिरियन्स खेळाडू, फिरकीचा जादूगर म्हणून ज्याला ओळखलं जातं, तोच निखिल गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. पहिला चेंडू गोलंदाज तयार. सामना करेल कौशिक. यावेळेस समोर टाकला चेंडू. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय तोपर्यंत एक सिंगल इथे कंप्लीट केली जाते. 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि रन आउट स्वरूपामध्ये नक्कीच हेमंत पाटील देखील आपल्याला बाद होताना बघायला मिळेल. अठ्ठेचाळीस धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत.
नवीन फलंदाज हर्षल आला बॅटिंग करण्यासाठी. यावेळी शॉर्ट बॉल होता, फुल खेळलाय आणि कौशिकच्या बॅट मधनं आलाय. हा षटकार आपल्याला बघायला मिळेल. षटकाराच्या साह्याने धावफलक देखील पुढे सरसावलं जात आहे 54 आकड्यावरती. तर कौशिकसाठी नक्कीच इथे प्राइज लागवलं गेलंय. रमनप्रीत सिंग गोमन उर्फ बाऊ यांच्या माध्यमातून एक सिक्स नक्कीच त्याने मारलाय. अजून एक सिक्स जर त्याने मारला तर त्याला 500 रुपयाचं पारितोषिक नक्कीच दिलं जाईल ते बाऊ यांच्याकडनं. आणि चेंडू नक्कीच बघायला मिळेल. ह्या वेळेस शॉर्ट बॉल होता, समोरच्या दिशेने खेळलाय, चेंडू गॅप मध्ये थोडीशी मिसफिल्ड होते. चेंडू 1 बाउंस सीमा पार 4 धावांसाठी जाताना आपल्याला बघायला मिळेल. चांगली बॅटिंग करताना आपल्याला बघायला मिळतोय कौशिक. ज्या फटक्यांची गरज होती ते फटके नक्कीच मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. 58 धावा आतापर्यंत दाखल करते आपल्याला बघायला मिळते. अजून देखील या षटकाचा विचार केला, चेंडू शिल्लक असतील 2 आणि 2 चेंडूंवरती मोठे फटके येतील का, नक्कीच आपल्याला बघायला मिळेल. गोलंदाजी मार्क निखिल असेल आपल्याला एक फिरकेचा जादूगर आहे, पण एक यंगस्टर खेळाडू नक्कीच यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू गॅप मध्ये क्षेत्ररक्षक येतो, चेंडू खाली एक सिंगल तिथे नक्कीच कंप्लीट केली जाते. सिंगलच्या साह्याने धावफलक 59 आकड्यावरती म्हणजे 59 रन्स आपल्याला बघायला मिळतील. अजून देखील शेवटचा चेंडू असेल या इनिंगचा. या इनिंग नंतर टॉस केला जाईल तर दोन्ही टीमच्या कर्णधाराला विनंती, एका साईडला अप्पा स्ट्रायकर्स आणि त्याचबरोबर अकाल ज्योत. तर टॉस साठी या. यावेळेस शॉर्ट बॉल होता, ह्यावेळेस फुल खेळलाय आणि एक सिंगल नक्कीच इथे कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात आणि त्या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय 61 म्हणजे 61 आकड्यावरती आणि 62 धावांचं इथे आव्हान ठेवलं गेलंय. सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये आपल्याला बघायला मिळेल 62 धावांचं आव्हान. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या, तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा आल्या, 12 स्कोर झाला. तिसऱ्या षटकामध्ये 23 धावा आल्या, तुमचा 35 धावा झाल्या. तदनंतर चौथ्या षटकामध्ये 12 धावा आल्या, स्कोर 47 आणि लास्टच्या षटकामध्ये नक्कीच तुमच्या 14 धावा आल्या, स्कोर 61 आपल्याला बघायला मिळेल. आणि 62 धावांचं आव्हान इथे ठेवलं गेलंय. टॉस इथे केला जाईल तर अकाल ज्योत सेवक संस्थाचा कर्णधार इथे नक्कीच आपल्याला विनंती असेल आपण यायचे टॉस साठी. अप्पा शायक सीबीडी संघाचा कर्णधार इथे नक्कीच उपस्थित असेल. तर रणजित आपल्याला विनंती असेल कोणाला तरी दुसऱ्याला तिथे उभं करा आणि आपण टॉस साठी या. तर एक पंचांची भूमिका एक 5 मिनिटासाठी एक कोणीतरी, तर विनंती असेल. टॉस नक्कीच केला जाईल इथे. तर ऋषभ आपल्याला विनंती असेल आपण टॉस साठी यायचंय.
टॉस नक्कीच केला जातो इथे. टॉस देखील केला जाईल. एका साईडला जर बघितलं, कॅमेरामॅन आपल्याला विनंती असेल थोडंसं इकडे आपण कॅमेरा फिरवायचा आहे. अप्पर स्ट्रायकर्स विरुद्ध अकाल ज्योत आणि टेल्स कॉल केला गेलाय आणि टेल्स इथे टॉस नक्की जिंकला गेला अप्पर स्ट्रायकर्स टीमने. आपला निर्णय देखील आपण कळवायचा अप्पर स्ट्रायकर्स टीम. आणि चला पुन्हा एकदा आपण वळूया मॅचच्या दिशेने. मॅचला होईल सुरुवात. सेमीफायनल क्रमांक 1 ची दुसरी इनिंग देखील आपल्याला इथे बघायला मिळेल. तर हरीश पाटील आणि प्रतीक बेलापूरकर ही जोडी आपल्याला नक्कीच बघायला मिळेल पंचांच्या बॅटिंग करण्यासाठी. पंचांच्या भूमिकेमध्ये मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला बघायला मिळते आसिफ खान असेल, त्याचबरोबर लेगंपाच्या भूमिकेमध्ये सोमनाथ सोनवणे आणि पहिला षटक हाताळण्यासाठी किशोर आलाय. पहिला चेंडू यावेळी शॉर्ट बॉल होता, सोडून दिलाय. पंचांचा इशारा येईल. पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा इशारा आलाय. दिशाहीन गोलंदाजीने नक्की सुरुवात केली गेली आणि पंचांचा निर्णय अंतिम राहील. थर्ड अंपायरचा हा रिव्ह्यू इथे, थर्ड अंपायर इथे नाहीये, रिव्ह्यू उपलब्ध नाहीये. पंचांचा निर्णय अंतिम राहील. व्हाईट बॉलचा इशारा केला गेलाय. पंचांमध्ये फेरबदल केला जातोय. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला बघायला मिळतील सोमनाथ सोनवणे. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिसफील्ड होते. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालंय. आणि एक सिंगल नक्कीच तिथे कंप्लीट केली गेली आहे. सिंगलच्या सहाय्याने धावफलक देखील पुढे सरसावलं जात आहे. धावफलक जाऊन पोहोचलाय 2 आकड्यावरती. 62 धावांचं आव्हान चेस करत असताना आपल्याला नक्कीच बघायला मिळेल. डॉट बॉल आलाय, डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. प्रतीक बेलापूरकर नक्कीच आपल्याला बॅटिंग करताना बघायला मिळेल. यावेळेस पुन्हा एकदा स्लोअर वन पद्धतीचा चेंडू होता. गतीमध्ये परिवर्तन आणि डॉट बॉल येतोय. दडपण नक्कीच इथे आपल्याला बघायला मिळतंय प्रतीक बेलापूरकर वरती. डॉट बॉल सलगचे 2 डॉट बॉल आलेत आणि आतापर्यंत चेंडू टाकण्यात आले 3 चेंडू आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा लागल्या गेल्यात 2 धावा. यावेळेस गती आणि गती वेगावरती नक्की स्वार झालाय आणि शॉर्ट बॉलचा वापर केला होता. डॉट बॉल येतोय. सलगचा 3रा डॉट बॉल येत आणि आपल्याला बघायला मिळेल. काय गोलंदाजी हाताळली जाते. यावेळेस समोर टाकलेला चेंडू नक्कीच गॅप मध्ये चेंडू आहे आणि चेंडू जातोय अलॉंग द कार्पेट. 4 धावांसाठी जाताना आपल्याला बघायला मिळेल आणि त्या 4 धावांनी धावफलक देखील पुढे सरसावेल 6 आकड्यावरती. अजून देखील षटकाचा विचार केला
शेवटचा चेंडू असेल. पाच चेंडू झालेत. पहिला चेंडू व्हाईट बॉल होता. पहिला चेंडू व्हाईट बॉल होता. 5 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत. पहिला चेंडू व्हाईट आला, त्यानंतर हरीश पाटील याच्या बॅटमध्ये एक सिंगल आली. नंतर प्रतीक बेलापूरकर यांच्या माध्यमातून 3 डॉट बॉल देखील घेतले गेले. त्यानंतर एक 5व्या बॉलवरती एक चौकार आपल्याला बघायला मिळाला आहे आणि हा शेवटचा बॉल असेल. चला स्पीड अप करा. पाचवा शेवटचा चेंडू. ती गाडी आहे एक होंडा सिटी, ती काढायची आहे. तो दुसऱ्या गाड्या अडकल्या त्या काढण्यासाठी प्रॉब्लेम होतोय. तर विनंती असेल ती गाडी ज्याची कोणाची असेल त्याने काढायची आहे. तर पहिल्या षटकामध्ये 7 धावा. नक्कीच आपण जर बघितलं तर जेव्हा SS11 संघ देखील प्रथमतः फलंदाजी करतो तेव्हा देखील पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या गेल्या होत्या आणि आता देखील 7च धावा आपल्याला बघायला मिळतील. डबल 299 ही गाडी ब्लॅक कलरची सियास कोणाची गाडी आहे ती प्लीज काढायची आहे. चला स्पीडअप करा प्लीज, विनंती असेल. दुसरं षटक हाताळण्यासाठी या गोलंदाज आपल्याला बघायला मिळेल तुषार. तेवीस चेंडू आणि 55 धावांची गरज. यावेळेस सोडून दिल्या 55 नक्कीच आमच्या दिशेने वळतीन. व्हाईट बॉल येतोय आणि धाव फलक पुढे सरसावेल 8 आकड्यावरती. यावेळेस हरीश पाटीलने पुल केलाय. पुल होतोय सक्सेसफुल. चेंडू जातोय सीमापार 6 धाव्यांसाठी. आता 6 धाव्याने धाव फलक देखील पुढे सरसावलं जाईल. धाव फलक जाऊन पोहोचतोय 14 आकड्यावरती. आणि नकारात्मक चेंडू सोमनाथ सोनवणे यांचा. व्हाईट बॉल येतोय.
ह्यावेळेस सुरेख फटका, पंचांचा इशारा येईल, चौकार. 20 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला बघायला मिळते. अजून देखील ह्या षटकातील विचार केला चेंडू शिल्लक असतील 2. चला घाई करा थोडीशी. ह्या वेळेस सुरेख गोलंदाजी, डॉट बॉल येतोय, डॉट बॉल येतोय. डॉट बॉल येतोय आणि शेवटचा चेंडू असेल. शेवटचा चेंडू असेल आणि धावफलकावर धावा लागल्या गेल्यात आतापर्यंत 21. यावेळेस मोठा फटका प्रतीक बेलापूरकरच्या बॅटमधनं आलाय. एक लॉंग अँड लॉंग हाय हँडसम षटकार आपल्याला त्याच्या बॅटमधनं बघायला मिळालाय. धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 27 आकड्यावरती. आणि एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट देखील इथे सर्व सीबीडी क्रिकेट प्रेक्षकांना आणि त्याचबरोबर सीबीडी क्रिकेट चाहत्यांना एक अनाउन्समेंट देखील आहे. आपल्याच भेटीला नक्कीच 2 मोठ्या टुर्नामेंट्स इथे नक्कीच आपल्याला बघायला मिळतील. एक असेल जानेवारी मध्ये 10 आणि 11 जानेला सीबीडी बिग बॅश अंडरआर्म सीझन 27 धावा धावफलकावर झाल्यात आणि सीबीडी बिग बॅश अंडरआर्म सीझन 1 पर्व पहिले नक्कीच आपल्याला बघायला मिळेल 10 आणि 11 जानेला. तदनंतर सीबीडी बिग बॅश सीझन 3 देखील आपल्या ओव्हरऑल क्रिकेटचं देखील बघायला मिळेल. सीझन 3 30, 31 आणि 1 फेब, 30 जॅन, 31 जॅन आणि 1 फेब अशा ह्या 3 डेटला सीबीडी बिग बॅश ओव्हरऑल सीझन 3 आपल्याला नक्कीच बघायला मिळेल. तर सर्वांना विनंती असेल की लिंक वरती नक्कीच आपण क्लिक करा आणि फॉर्म नक्कीच आपण सगळ्यांना लिंक ओरमची लिंक आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल पुढच्या आठवड्यामध्ये. त्या लिंक वरती नक्कीच आपण क्लिक करून फॉर्म देखील सगळ्यांनी भरायचे आहेत आणि रजिस्टर करायचे. आणि त्याचबरोबर अंडरआर्म साठी पण जे खेळाडू अजूनपर्यंत ज्यांनी रजिस्टर केलं नाहीये त्यांनी देखील रजिस्टर करायचंय. आणि चला आपण वळूया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. तिसरं षटक घेऊन गोलंदाज हर्षल आपल्याला बघायला मिळेल आणि आतापर्यंत 27 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. 65 धावांचं आव्हान चेस करत असताना 2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय. 2 षटकांमध्ये धावफलकावर धावा लागल्यात 27. एक सिंगल आपल्याला बघायला मिळते आणि आता स्ट्राइक एंड फलंदाज बघायला मिळेल आपल्याला 28 आकड्यावरती आणि प्रतीक बेलापूरकर आपल्याला बघायला मिळेल.
यावेळी शॉर्ट बॉल होता आणि चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला बघायला मिळतं. किशोर शिंदेच्या माध्यमातून एक सिंगल इथे मिळते. सिंगलच्या साई आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 29 आकड्यावरती. तीस धावा आणि अजून देखील 32 धावांची गरज. 16 चेंडू 32 धावांची गरज म्हणजे प्रत्येक चेंडूवरती 2 धावा येणं गरजेचं असेल. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूची बॅटची एज आणि चांगला छेद इथे टिपला जातोय. आत्मजितच्या माध्यमातून फलंदाज क्रमांक पहिला देखील बाद झाला. ज्या विकेटची गरज होती ती विकेट नक्कीच इथे मिळाली आहे. हरीश पाटीलची एक मोठी विकेट आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला नक्कीच जाताना बघायला मिळेल. ॲट नंबर 3 वन डाऊनच्या स्वरूपामध्ये लकी सिंग आपल्याला बॅटिंग करण्यासाठी नक्कीच जाताना बघायला मिळेल. लकीच्या खांद्यावरती आता नक्कीच जबाबदारी असेल कारण उर्वरित 15 चेंडू आणि गरज असेल 32 धावांची. 32 धावा नक्कीच इथे करणं अनिवार्य असेल. जर आपल्याला फायनलचा प्रवास पूर्ण करायचा असेल तर या 32 धावा पूर्ण करणं गरजेचं असेल. आणि त्याचबरोबर यावेळेस पुन्हा एकदा सोडून दिलाय. पंचांचा इशारा येईल. व्हाईट बॉल येतोय. 31 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतील आणि अजून देखील 31 धावांची गरज असेल. यावेळेस खोलवर पैचा चेंडू होता. हलक्या हाताने चेंडूला नक्की ढकलला गेला. एक सिंगल तिथे कंप्लीट केली गेली आहे आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आणि रनआउट होत. प्रतीक बेलापूरकर नक्कीच बाद झालाय. आणखीन एक मोठी विकेट. हेमंत पाटीलचा एक परफेक्ट थ्रो आणि इथे रनआउट नक्कीच झालाय प्रतीक बेलापूरकर. आणखीन एक मोठी न्यूज नक्कीच तुमच्या भेटीला येते. आपल्या सीबीडीचे 2 उत्सव आपण नक्कीच प्रत्येक वर्षी बघतो. त्याचबरोबर CPL सीबीडी प्रीमियर लीग 2026 पर्व 9 देखील आपल्याला फेब्रुवारीमध्ये नक्कीच बघायला मिळेल. डेट देखील तुमच्यामध्ये नक्कीच अनाऊन्स केला जातील डिसाईड झाल्यानंतर. पण फेबमध्ये देखील आपल्याला CPL देखील बघायला मिळेल. 3 मोठ्या स्पर्धा आपल्या भेटीला नक्कीच येणार आहेत. तर एक सीबीडीचा महोत्सव आपल्याला इथे नक्कीच बघायला मिळेल. चांगली गोलंदाजी हर्षलची बघायला मिळते. यावेळेस लकीचा नक्कीच फुलटॉस चेंडू होता. हलक्या हाताने चेंडूला ढकललाय आणि एक सिंगल कंप्लीट केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. थोडस क्षेत्ररक्षण देखील तिथे फंबल झालाय आणि या 2 धावेने धावफलक पुढे सरसावलाय. धावफलक जाऊन पोहोचलोय 35 आकड्यावरती. नो बॉलचा इशारा आलाय. पंच नक्कीच आमच्या दिशेने वरती नाही. नो बॉल नक्कीच इथे घोषित केला गेलाय आणि धावफलक नक्कीच पुढे सरसा. फ्री हिटचा चेंडू असेल. फ्री हिट असेल या चेंडूवरती.
लकी देखील बाद झाला. रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक मोठी विकेट इथे बघायला मिळते. या षटकामध्ये थोडस आपल्याला नक्कीच एक वेगळी मॅच टर्निंग ओव्हर नक्कीच आपल्याला बघायला मिळते. छत्तीस धावा 36. 12 चेंडू आणि 26 धावांची गरज. नवीन फलंदाज रोहन आलाय. बारा चेंडू आणि 26 धावांची गरज. तर अप्पा कसीम आपल्याला विनंती असेल आपला निर्णय कळवायचा आहे. आपण टॉस जिंकला, आपला निर्णय कळवा. अप्पा कसीम 43 धावा आपल्याला धावफलकावरती बघायला मिळतील. व्हाईट बॉल येतोय, व्हाईट बॉल येतोय. ओडीफाय 45 धावा आपल्याला बघायला मिळतील. तर अप्पा कसीम आपला निर्णय कळवा प्लीज. बॉलिंग नक्कीच घेतली गेली आहे. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय इथे नक्कीच घेतला गेला अप्पा कसीम कडनं. यावेळेस लोअर फुल टॉस चेंडू होता. रनआउटची संधी आणि आणखीन एक रनआउट इथे बघायला मिळते. आणखीन एक ट्विस्ट इथे नक्कीच आपल्याला मॅच मध्ये बघायला मिळेल.
तो रोहन नक्कीच बाद झालाय रनआउटच्या स्वरूपामध्ये. नवीन फलंदाज मैदानामध्ये नक्कीच संघाचा नायक स्वप्नील कदम आपल्याला जाताना बघायला मिळेल. यावेळी शॉर्ट बॉल होता आणि शॉर्ट बॉलला पुल खेळलाय. झेंडू सीमा पास 6 धावांसाठी. 6 धावांनी धाव फॉलक देखील पुढे सरसावलं जाते. धाव फॉलक जाऊन पोहोचतोय. तब्बल 50चा आकडा नक्कीच इथे क्रॉस केला जातो. 51 धावा आतापर्यंत धाव फलकावर गमल्या गेल्यात आणि अजून देखील गरज असेल 11 धावांची. 7 चेंडू आणि 11 धावा. आणि शेवटच्या षटकामध्ये 7 धावांची गरज. 7 चेंडू 7 धावा. मल्हार 11 संघाला अतिशय महागड षटक ठरले. हे चौथा विनोद यांचा या धाव षटकांमध्ये तब्बल 19 धावा कुठल्या त्या मल्हार 11 संघाने आणि आपली धावसंख्या जी पोहोचली ती 55 आकड्यावर. 62 धावांचं आव्हान. आता शेवटच्या 6 चेंडूमध्ये गरज आहे ती 7 धावांची. आत्मजित यांना संधी देण्यात येत आहे. कोणाच्या 5 चेंडू 6 धावांची गरज मल्हार 11 संघाला. आणि संघाचा संघनायक स्वप्नील आणि नॉन सायकल तो अष्टपैलू खेळाडू राजू नरळे. बघूया आपल्या संघासाठी काय करतात. शेवटचे 5 चेंडू आणि 6 धावांची गरज जिंकण्यासाठी. आणि फुल टच चेंडू बघूया अडवलाय. चौकार अडवलाय. बघूया आता थांबा 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 थांबा. नाही फक्त 2 धावा. लकी 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 ओ लकी लकी ओ लकी लकी ओ लकी लकी. चेक किया. हॅलो 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 हॅलो. एक मिनिट चेक केलं. थांब चेक करा करा. चेंडू पाहायला लागून पुढे आला त्यानंतर हात टेकवलेल्या 2 धावा त्या. पायाला लागून चेंडू आतमध्ये आलाय नंतर हात टेकवले त्यांनी बाउंड्रीवर. 2च धावा फक्त 2 धावा. हा आजा 4 धावांची गरज 4 चेंडू मध्ये.
चेंडू 3 धावांची गरज. उलटा चेंडू आणि टोळाला बघूया आणि हा षटकार. आणि मल्हार 11 संघाने हा सामना आपल्या खिशात घातलेला आहे.